आम्ही नक्कीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. न्यायालयामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध न्याय मागणार आहोत. जे काही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. लोकशाही तंत्राने चालणारा आपला भारत देश आणि ह्या भारत देशामध्ये लोकशाहीने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे की आपण आपले प्रश्न मांडू शकतो. तर अशा वेळेला जे विद्यार्थी तिथे जाऊन शांततापूर्वक जे काही हे आंदोलन करत होते, तर या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि जे काही या सरकारचं धोरण आहे ते धोरण नक्कीच विद्यार्थ्यांना रुचलेलं नाहीये. म्हणून तर त्यांनी इतके दिवस हे आंदोलन आपलं चालत राहिलं आणि त्याला यशही आलं. पण त्या यशामागे किती लोकांनी मार खाल्ला, किती विद्यार्थ्यांना मार खावा लागला, विद्यार्थिनींना मार खावा लागला. त्यामध्ये लहान मुलं सुद्धा होती, महिला सुद्धा होत्या, म्हणजे मोठे लोक सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले होते या पूर्ण आंदोलनामध्ये. तर त्यांनाही मार खावा लागलेला आहे. मला कंगना राणावतना असं विचारायचं आहे की तुम्हाला थोडी ही संवेदना नाही आहे का ह्या विद्यार्थ्यांबद्दल? मला तर सरकारलाच विचारायचं आहे की प्रत्येक जण राहुल गांधी तिथे का गेले, मोदींच्या घराच्या बाहेर जायला नको पाहिजे होतं असं त्यांचं मत होतं, ते तिथं का गेले ह्याच्यावर त्यांचं सगळं मीडिया आणि सगळे प्रश्न आणि सगळं सुरू आहे. पण त्यातल्या एकाने हा नाही विचार केला की त्या विद्यार्थ्यांना किती लागलं. ते लोक कुणीही ह्याच्यावर बोलत नाहीत की विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली ती चुकीची आहे किंवा व्हायला नाही पाहिजे होतं. प्रत्येक जण पोलिसांनी किती मार खाल्ला, पोलिसांना किती लागलं आणि ह्यांना फंडिंग कुठून होतंय, ह्यांना जेवण इतकं कुठून येतंय, ह्या सगळ्या गोष्टींवरच त्यांचा सगळा फोकस होता. त्या मुलांना किती लागलं, त्यांना पकडून नेलं, मुलींना किती लागलं, किती वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पोलिसांकडून घडलेल्या आहेत याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाहीये. आणि आपल्याला महिला राज असल्याचं पाहायला मिळते. महिलांचे प्रश्न घेऊन अनेक महिला या राजकीय क्षेत्रामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते. पण कंगना राणावत यांचं एका मुलीबद्दलचं असं वक्तव्य, याकडे कसं बघतो? नाही, आम्ही निषेधच करतोय ह्या गोष्टीचा. कारण त्यांचं वक्तव्य तर असंही आहे की तुम्ही स्वावलंबी नाहीये आणि तुम्ही बोलताय का बरं? असा अधिकार नाहीये का? आपला हक्क किंवा आपलं जे काही मत आहे हे मांडण्याचा आपल्याला अधिकार नाहीये? तुम्ही स्वतः कमवत असाल तरच तुम्ही बोलायचंय का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आई वडिलांच्या जीवावर तुम्ही कशाला बोलताय आणि करताय. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ह्यांना कोण जन्म देतं आणि ह्यांना कोण पोसतं. हे किती चुकीची विधानं आहेत. मला नाही वाटत की ह्या पुढे जाऊन काय त्यांचाही फॅमिली वाढणार आहे किंवा काय. कारण तुम्ही बघतच आहात त्यांना काही संवेदना नाहीये मुलांच्या बाबतीत. आम्ही पक्ष 2 मिनिटं बाजूला ठेवा तुम्ही आणि विचार करा ना. त्या मुलांना ज्या प्रकारे मारहाण केलेली आहे ती किती चुकीचं आहे. मुलींना मारहाण केलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितले असतील तर काही चुकीच्या ठिकाणी त्यांना टच केलं गेलेलं आहे मुलींना. शिवाय मुलींना पुरुष पोलिसांनी मारलेलं आहे. हे कितपत योग्य आहे? ह्याचे आपण व्हिडिओज बघितलेले आहेत. हे चुकीच्या पद्धतीने सगळं चाललेलं हे त्यांना दिसत नाही का? कंगना राणावत यांचे एकंदरीत चित्रपट असतील, त्या संदर्भाने त्यांचे व्हिडिओ व्हायरल असतील, त्यांच्या इमेज असतील, त्या ज्या पद्धतीने झाला अखंड देश पाहतोय, मात्र त्यानंतर सुद्धा या संदर्भात संवेदना दाखवतील आणि माफी मागतील असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला तेच म्हणायचं आहे, त्या त्यांच्या रोल मधून अजून बाहेरच आलेल्या नाही आहेत. आणि मी तर असंही म्हणेन की नायिका आहात तर तुम्ही नायिकाच राहा. तुम्ही जर संसदेत येताय तर तुम्ही किती संवेदनशील असायला पाहिजे. आणि तुम्ही महिला खासदार म्हणता स्वतःला, तर तुम्ही महिलांबद्दलच असं तुम्ही बोलूच कसं शकताय?